अंजनगाव तालुक्यातील जिल्ह्यापासून 62 किलोमीटर अंतरावरील मुर्हा गावाचे नावच मुळात मूर दैत्याचा संहार करणाऱ्या देवीवरून पडले। मंदिराला 800 वर्षाचा इतिहास असून वैभव आहे। पुण्याच्या पुरातत्व विभागाने प्राध्यापक गुजर यांच्या मूर्ती परीक्षणातून मूर्ती 13व्या शतकातील असल्याची लिखित माहिती संस्थानाजवळ दिलेली आहे। मंदिर गावच्या मध्यभागी असून मंदिराच्या पूर्व, पश्चिम, उत्तरेला प्रवेशद्वार आहे। बाहेरगावावरून येणारे भक्त पूर्वेकडील प्रवेशद्वारातून येतात। मंदिर पुरातन असून पूर्वी हेमाडपंथी होते। नंतर 1964 मध्ये देवनाथ मठाधीश मनोहरनाथ निर्बंधक जोशी यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धार करण्यात आला। आख्यायिकेनुसार पूर्वी परिसरातील महिला वर्गास मूर दैत्याचा त्रास होता। त्याला देवीने साखळदंडाने जेरबंद करून प्राचीन महादेवाच्या मंदिर परिसरातील विहिरीत कोंडून ठेवले होते। ती विहीर मंदिर परिसरातच आहे। दर चैत्र पौर्णिमेला रात्री गाडपगाडाचा उत्सव होतो, तेव्हा हा दैत्य अजूनही उसळा मारतो असे सांगितले जाते। पूर्वी मंदिर परिसर अरण्यम्य असल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दाट अरण्यात वास्तव्य करणारे भिल्ल, गोंड, कोरकू देवीचे खरे भक्त होते। रंगपंचमीला आदिवासी गोंड, कोरकू देवी भक्त आपल्या पारंपरिक पद्धतीने पूजा करतात। चैत्र मासात महिनाभर यात्रा असते। आदिशक्तीच्या दर्शनाला माहूरला जावे लागत असल्याने माहूरवासिनी रेणुकेने भक्तांच्या सोयीसाठी आपले रूप अवतीर्ण केले। माहूर, मैहूर, मुर्हा असा अपभ्रंश झाला। सातपुड्याच्या पायथ्याचे आदिवासी आजही मुराई असे संबोधतात। देवीची मूर्ती पूर्णाकृती असून काही ठिकाणी तलवारीचे घाव आहेत। मोगलांनी मंदिराची नासधूस केल्याचा पुरावाही मानला जाते। शिवाजी महाराज सरदार प्रतापराव गुजर सह दर्शनास आले होते। ऐतिहासिक नोंदीनुसार गुजर अचलपूर मार्गे कारंजा लाडची लूट करिता आले असता कित्येक दिवस परिसरात वास्तव्यात होते। ही माहिती स्वर्गीय वासुदेव महाराज लिखित ग्रंथात नमूद असल्याची माहितीसह महात्मा गांधींनी भेट देण्यासह भेट देत पत्र लिहिल्याचे विश्वस्त रामश्री पांडे यांनी दिली आहे। नमस्कार, मी रमेश किसनराव पांडे, विश्वस्त जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान मुर्हा। जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान हे या परिसरातील अत्यंत प्राचीन मंदिर आहे। जगदंबा देवीची सद्यस्थितीतील मूर्ती ही 800 वर्षापूर्वीची असल्याचा निर्वाळा आम्हाला पुरातत्व खात्याचे डॉक्टर गुजुल यांनी जेव्हा वज्रलेप केला तेव्हा लेखी स्वरूपात दिलेला आहे। त्यावरून या मंदिराचं प्राचीनत्व लक्षात येते। या परिसरातील अनेकांचं कुलदैवत असलेलं हे संस्थान ही जगदंबा आहे। या जगदंबेचे भक्त देश विदेशात सुद्धा विखुरलेले आहेत। अनेकांचं कुलदैवत असलेली ही जगदंबा नवसाला पावते अशी तिची एक आख्यायिका आहे। जवळजवळ जर थोडं मागं जायला लागलं तर जगदंबेचे पूर्वीचे जे मंदिर होते ते हेमाडपंथी स्वरूपात होते। अगदी जीर्ण अवस्थेमध्ये ते होते। 1964-65 साली आमच्या अंजनगावला सब रजिस्ट्रार जोशी साहेब होते। त्यांना प्रेरणा देवनाथ मठातून मिळाली। तेव्हाचे पीठाधीश मनोहरनाथ महाराज यांनी भूमिपूजन केलं। सब रजिस्ट्रार जोशी साहेबांनी देणगी स्वरूपात पैसा गोळा केला आणि मनोहरनाथ महाराजांच्या हस्ते भूमिपूजन होऊन आजच्या स्वरूपातील हे मंदिर उभं झालं। त्यानंतर या देवीच्या बाबतीत सांगावंसं वाटेल की ही या परिसरातील अशी एकमेव मंदिर किंवा देवी आहे की या देवीला आंघोळ करण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच आहे। बंदद्वार देवीची आंघोळ केल्या जाते। देवीची पूर्णाकृती मूर्ती असल्यामुळे पुरुष त्या मूर्तीला प्रवेश करत नाहीत। आता इतक्या जुन्या मूर्तीला पंचामृताने रोज आंघोळ घातल्या जात होती। त्यामुळे ती मूर्तीची विदीर्ण झाली होती। कसा तरी चांदीचा मुखवडा लावून ते लोकांच्या दर्शनाला उपलब्ध होत होती। मग
3 वर्षापूर्वी देवनाथ मठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांनी विश्वस्तांना कल्पना दिली की ही मूर्ती टिकणार नाही, तुम्ही वज्रलेप करा. त्यांनी वज्रलेपासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं. नागपूरचे आर्वीकर शास्त्री आलेत. 7 दिवस ही प्रक्रिया चालली. तेव्हा मंदिर हे भक्तांसाठी बंद होतं. ती जी वज्रलेपाची प्रक्रिया अत्यंत कठीण प्रक्रिया आहे, परंतु डॉक्टर गजुलांनी ती व्यवस्थितपणे आपल्या चमूसह पार पाडली. ही जगदंबा ही देवनाथ मठाचं कुळदैवत असल्यामुळे या देवनाथ मठात येणारा कोणताही भक्त या देवीच्या दर्शनाला येतो. त्यामुळे वज्रलेपापासून खूप मोठ्या स्वरूपात भक्तगणांमध्ये वाढ झालेली आहे. देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक संत झिंगराजी महाराजांचे मंदिर आहे. धनगरपुरात जन्मलेले झिंगराजी महाराज हे गजानन महाराजांच्या समकालीन होते. गुरु गजानन महाराजांच्या पोथीमध्ये गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये झिंगराजी महाराजांचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. एक वेळ तर गजानन महाराज, आडगावचे भास्कर महाराज आणि झिंगराजी महाराज या मंदिरात आल्याची नोंद सुद्धा आहे. शेगावजवळ जे लोहारा नावाचं गाव आहे अगदी जवळच, त्या ठिकाणी सुद्धा झिंगराजी महाराजांचं मंदिर आहे. तिथे झिंगराजी महाराजांचं एक संस्थान आहे. तिथे सुद्धा दर पौष शुद्ध नवमीला त्या ठिकाणी यात्रा भरते. जगदंबा देवी संस्थान हे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. सामाजिक उपक्रमामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर हे मंदिर, या मंदिराचे विश्वस्त अहमिकेनं भाग घेतात. यावर्षी सुद्धा कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी एका खेड्यातील या लहानशा मंदिराने मुख्यमंत्री सहायता निधीला 1,11,111 रुपये आणि गावातील गरजूंना 15 लाख धान्य, 15 पोते, 15 क्विंटल धान्याचं वाटप सुद्धा केलेलं आहे. तर अशा रीतीनं दिवसेंदिवस हे संस्थान अगदी प्रगतीपथावर आहे. माते जगदंबेचे आशीर्वाद, झिंगराजी महाराजांचे आशीर्वाद आणि भक्तगणांचं सहकार्य यामुळे हे मंदिर, हे संस्थान आणि सर्व विश्वस्त मंडळांचं एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती, त्यांच्यामध्ये असलेलं सामंजस्य, यामुळे हे मंदिर दिवसेंदिवस प्रगतीपथावर जाईल, निश्चितच जाईल असं मला वाटते. नमस्कार. मारुती पाटणकर सह नितीन दुर्गुडे, विदर्भ न्यूज, परतवाडा.